ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे मधुभाऊ खूप अस्वस्थ असतात, कारण की त्यांना ते गाठोडे सापडलेही नसते. तेव्हा मधुभाऊ कुसुमला सांगायला लागतात की आपल्या सावबाळाचा गाठोडा मिळत नाही. तेव्हा कुसुम सांगायला लागते की बाकी सगळ्यांची गाठोडी आहे का. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात की फक्त सायलीचा आणि प्रियाचं गाठोडे नाही. त्याच टायमाला मधुभाऊना बोलता बोलता क्लू मिळतो आणि ते समजतात. ते बोलायला लागतात की हिनेच तर माझ्या सायलीचा सावबाळाचा गाठोडे लपून ठेवला, म्हणजे ती प्रिया. आणि ते कुसुमला बोलायला लागतात की मला आता ते गाठोडे शोधायलाच पाहिजे. तेव्हा कुसुम बोलायला लागतात त्या प्रियानेच काहीतरी गाठोड्याचं केलं असेल. तेव्हा ते मधुभाऊ बोलतात मला पण तेच वाटतंय. मधुभाऊ बोलायला लागतात की मला ते गाठोडे शोधायलाच लागेल. तेव्हा कुसुम बोलायला लागते तुम्हाला काय वाटतं की सायलीचे आई बाबा भेटतील का. मधुभाऊ बोलतात वाटतं काय त्या आई बाबा मला कोण आहेत ते मला दिसत आहेत, फक्त ते गाठोडे सापडले पाहिजे. तेव्हा कुसुम बोलायला लागते तुम्ही मधुभाऊ एक काम करा, तुमचे डॉक्युमेंट आहेत ते चेक करा, त्यामुळे तुम्हाला काय ते समजेल. मधुभाऊ इथे बोलतात की प्रिया ही तन्वीहून गेली तेव्हा तिने काय काय दिलं. कुसुम बोलायला लागते की मला सायली सांगत होती की तिचे काय ते DNA रिपोर्ट केले. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात की सावबळ, प्रतिमा आणि रविराज यांचे DNA रिपोर्ट मिळवण्यासाठी DNA टेस्ट केला तर. आणि मधुभाऊ सांगायला लागतात की मला जाऊ बापाची मदत घ्यायला लागेल, जाऊ बापा सांगतील ना तेव्हाच काहीतरी करू शकतो. ते मधुभाऊ अर्जुनला बोलायला लागतात की मला तुमच्याशी बोलायचं. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो काय चिंतेची गोष्ट आहे काय. मधुभाऊ बोलायला लागतात की तुम्ही एक माझं काम करायला काय की सावबाळाचे आई बाबा शोधण्यासाठी. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतात बोला मधुभाऊ काय ते. मधुभाऊ बोलायला लागतात एक DNA टेस्ट करायचे. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो तुम्ही मला शॅम्पल आणून द्या, मी नक्कीच करीन, फक्त एक सांगा ना मला सायलीचे आई वडील सापडले आहेत का. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात की जेव्हापर्यंत DNA टेस्ट होत नाही तोपर्यंत मी काय सांगू शकत नाही, फक्त तुम्ही माझी DNA टेस्ट आहे ना ती मी सॅम्पल आणून देतो, ती एक DNA टेस्ट करून बघा. त्यानंतर मधुभाऊ इथे रविराजांना फोन करतात आणि बोलतात की मला तुमच्याशी तन्वीबद्दल बोलायचं आहे. ते इथे रविराज बोलायला लागतात तन्वीविषयी. रविराज बोलायला लागतात की मग तुम्हाला माझ्या तन्वीबद्दल काय बोलायचं आहे. ते मधुभाऊ लागतात एक बोलायचं आहे, तुम्ही मला भेटाल का. तेव्हा रविराज भेटण्यासाठी तयार होतात आणि ते बोलायला लागतात की मी प्रतिमाला पण घेऊन येईन. त्यानंतर रविराज प्रतिमाला सांगतात की मधुभाऊंना आपल्याला भेटायचं आहे आणि त्यांना काहीतरी गोष्टीचा खुलासा करायचा आहे. त्यानंतर प्रतिमा बोलायला लागते काय हरकत नाही, आपण मधुभाऊंना भेटायला जावे. नंतर मधुभाऊला भेटायसाठी प्रतिमा आणि रविराज निघतात. तिथे मधुभाऊ रविराजाला सांगतात की तुम्ही पहिले अगोदर तन्वीची DNA टेस्ट केली, पण मला परत एकदा DNA टेस्ट हवी आहे. ते रविराज बोलला कसली DNA टेस्ट. मधुभाऊ बोलतात की मला तुमचं DNA टेस्ट हवी आहे. ते रविराज बोलायला लागतं काय तुम्हाला कशाला हवी DNA टेस्ट. पण त्यानंतर मधुभाऊंचं सगळं ऐकल्यानंतर रविराज तयार होतात आणि ते बोलायला लागतात की मी तुम्हाला सॅम्पल द्यायला तयार आहे. त्यानंतर मधुभाऊ त्या दोघांची केसाचे सॅम्पल घेतात आणि त्यानंतर ते सायलीला भेटतात. तेव्हा मधुभाऊ सायलीला सांगायला लागतात की मला काही गोष्टी क्लिअर करायच्या, तुझे आई बाबा मला शोधायचे होते. सायली बोलायला लागते की मधुभाऊना की तुम्ही काही गोष्टी रिॲक्ट सारख्या करतात, त्या दिवशी पण तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी बडबडत होता. तर ते सायली बोलायला लागते की तुम्हाला कसल्या गोष्टी सतावत आहेत का. आणि सायली मधुभाऊने सांगायला लागते तुमच्या काय डोक्यात आहे ते नक्की सांगा. तर ते मधुभाऊ बोलायला लागतात की मला ते आता काय सांगायचं नाही आहे. आणि मधुभाऊ सांगायला लागतात की मला एकच काम तुझ्याकडनं करायचं आहे, ते म्हणजे तू मला तुझ्या केसाचे सॅम्पल दे. सायली सांगायला लागते की नेमकं तुमच्या डोक्यात काय. ते मधुभाऊला लागतात की नेमकं काय ते आहे, पण तू मला एक माझं काम आहे ते लवकर कर. ते सायली बोलायला लागते की तुम्हाला माझे केसाचे सॅम्पल हवे असेल मी देते. आणि ती बोलायला लागते की माझे आई वडील मिळण्याची शक्यता आहे का. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात. त्यानंतर ते सॅम्पल घेऊन मधुभाऊ अर्जुनकडे येतात आणि अर्जुन मधुभाऊने बोलायला लागतात की सायलीचे आई वडील कोण आहेत. तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात की मी आता तुम्हाला काय सांगू शकत नाही, पण जेव्हा DNA टेस्ट येतील ना मी ते कोणाकडनं घेतले, का घेतले आणि कशाला घेतले ते तुम्हाला समजेल. त्यानंतर अर्जुन ते रिपोर्ट आपल्या हाती घेतो आणि तो त्याला वाटत असतं की मधुभाऊंच्या डोक्यात नक्की काय आहे. पण ते रिपोर्ट हाती आल्यानंतर मधुभाऊ सांगायला लागतात की कोणाला सांगायचं नाही, ते गुप्त ठेवायचं. त्यानंतर ते रिपोर्ट आल्यानंतर अर्जुन ते सॅम्पल लॅबमध्ये देतो. त्यानंतर मधुभाऊ परत एकदा रविराजाने भेटायला जातात आणि ते सांगायला लागतात की मला तुमच्याकडनं कुठल्या तरी काही गोष्टींचा खुलासा हवा आहे. तेव्हा रविराज सांगायला लागतात की काय आहे ते सांगा तुम्ही. तेव्हा मधुभाऊ लागतात की ज्या दिवशी तन्वी म्हणजे प्रिया तुमची माझ्याकडे आली पण तो दिवस मॅचच होत नाही. तेव्हा रविराज बोलायला लागतात की ती कुठल्या तरी दुसऱ्या बाईच्या हाती लागली होती, त्यानंतर ती बाई तुमच्याकडे घेऊन आली होती. तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात की हा फ्रॉड आहे, कारण की अशी गोष्ट झालीच नाही, कारण की तन्वीला घेऊन
प्रियाला घेऊन आलेला एक गुंड. तेव्हा रविराज बोलायला लागतात की मधुभाऊ तुम्ही नेमकं काय सांगता. रविराज सांगायला लागतात की मी DNA टेस्ट केली होती. तेव्हा इथे मधुभाऊ सांगायला लागतात की तिथं DNA टेस्ट मी करणार आहे. तेव्हा रविराज बोलायला काय चाललंय तुमचं. तेव्हा इथे मधुभाऊ बोलायला लागतात की जे पण तुम्हाला पुरावे दिले होते ना DNA टेस्ट सगळं काय ते सगळं खोटं होतं. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात की प्रियाने खोट्या तन्वीने जे पण केलं होतं ना ते आणि तिने जे पण पुरावे दाखवले ते वेगळ्याच माणसाचे आहेत. आणि जे पण तिने काय केलंय ना ते सगळं खोटारडेपणा केला. आश्रमातील एका व्यक्तीची आश्रमातील एक ओळख घेऊन ती स्वतःची दाखवली आहे. इथे रविराज बोलत काय बोलता तुम्ही. तर इथे मधुभाऊ बोलतात की आश्रमातील 2 गाठोडे गायब आहेत. एक म्हणजे तुमच्या प्रियाचा आणि दुसरं गाठोडे म्हणजे ती मुलगी. त्या मुलीचे DNA सॅम्पल मी चेक करण्यासाठी दिले आहेत. इथे रविराज बोलू लागतात की तुम्ही खूप चुकीचं बोलताय कारण की तन्वी ही आमच्याशी अशी वागली असली तरी पण आणि तीच तन्वी आहे म्हणून मी शहानिशा केली आहे. फक्त DNA टेस्ट नाही मी तिचे सगळे पुरावे आणि तिची जन्मखूण पण बघितली. तेव्हा ते मधुभाऊ सांगू लागतात की हे सगळं खोटं आहे कारण की ज्या मुली DNA सॅम्पल जे चेक करायला दिले आहेत ना ते आता तिचे DNA रिपोर्ट येतील. त्यानंतर जे पण काय खरं असेल ते सगळ्यांच्या समोर येईल. त्यानंतर मधुभाऊ खूप मोठा खुलासा करतात आणि त्यानंतर एक मोठा रिपोर्ट येणार होता ते म्हणजे DNA रिपोर्ट. ते अर्जुन त्या DNA टेस्टची वाट पाहत असतो आणि तो चेतन ते DNA रिपोर्ट घेऊन येतो. त्या मला तिथे कल्पना असते आणि कल्पना बोलायला लागते काय चाललंय. अर्जुन सांगायला लागतात की मधुभाऊने मला सांगितलं की ती प्रिया तन्वी ती खोटी आहे आणि ती तन्वी नाही आहे. आणि मधुभाऊ सांगायला लागतात की आश्रमातील दुसरीच मुलगी तन्वी आहे. तर ते कल्पना सांगायला लागतात की काय चाललंय. ते अर्जुन सांगायला लागतो की आश्रमात 2 गाठोडे होते. एक प्रियाचं आणि एक त्या दुसऱ्या मुलीचं. त्याच मुलीचे DNA सॅम्पल मी चेक करायला दिले होते आणि ते DNA सॅम्पल रिपोर्ट आता आलेला आहे. त्याच टायमाला कल्पना बोलायला लागते म्हणजे आपली तन्वी नाही आहे ती तन्वी नाही. ते त्या टायमाला पूर्ण येते. पूर्णाजी बोलायला लागते मला काय कळत नाही. ते अर्जुन सांगायला लागतो आणि अर्जुन सांगायला लागतो की प्रिया ही तन्वी नव्हतीच मुळात. आणि अर्जुन बोलायला लागतो की ह्या प्रियावर आपण आंधळा विश्वास ठेवला आणि तिला आपण तन्वी म्हणून समजलं. आणि त्या टायमाला तिथे मधुभाऊ येतात आणि बोलायला लागतात की जाऊ बापू रिपोर्टचं काय झालं. तेव्हा इथे अर्जुन सांगायला लागतात की हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. आणि अर्जुन सांगायला लागतात तुम्ही सांगाल का हे रिपोर्ट कोणाचे आणि कुठून आले. आणि त्याच टायमाला मधुभाऊ सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतात. त्याच टायमाला मधुभाऊ बोलायला लागतात की त्याच्यावरचं नाव बघा आणि त्याच्यावरचं नाव अर्जुन पाहायला लागतो आणि त्याच्यावर नाव असतं सायली मधुकर. त्यानंतर मधुभाऊ सांगायला लागतात की मुळातच सायली ही तन्वी आहे आणि मला पहिल्यापासूनच शंका आली होती. त्याच टायमाला प्रताप बोलायला लागतो की मागच्या वेळी आपल्या रविराजांचे आणि त्या खोट्या तन्वीचे DNA रिपोर्ट केले होते तेव्हा DNA टेस्ट नंतर DNA रिपोर्ट आले तेव्हा इथे मधुभाऊ त्या बाबतीत सांगायला लागतात की तो पण मोठा एक स्कॅम झालेला होता आणि पैसे दाबून ते सगळे DNA रिपोर्ट मॅनेज केले होते. ते तर सांगायला लागतो मी आता कुठलीच रिस्क घेतली नाही आणि तिथे थांबून मी ते रिपोर्ट घेतलेले आहेत. त्याच्या मला सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि तेव्हा अस्मिता बोलायला लागते ही प्रिया इतकी खोटी होती आणि ती बोलायला लागते की ही प्रिया खोटी तण म्हणून आपल्या घरात घुसली. त्याच्या मला मधुभाऊ बोलायला लागतात की जेव्हा प्रतिमा आश्रमात आलो होत्या तेव्हा बोलल्या होते की या भिंतीवरचे चित्र आमच्या तन्वीचं आहे. मधुभाऊ बोलायला लागते त्यानंतर मी सायलीचं वही चेक केली आणि त्यात ते चित्र पण सेमच होतं. ते पुन्हा बोलायला लागते तुमचे मी आभार मानते की तुम्ही खरी तन्वी आमची आज भेटून दिलात. तर ते अर्जुन पुन्हा बोलायला लागते की तुझ्यामध्ये आणि प्रतिमामध्ये मला दोघांमध्ये पण आई मुलीची झलक दिसते पण आज ते सत्यात उतरलं आहे. आता इथे मधुभाऊनी सगळ्यांना इथे सुभेदार कुटुंबाला बोलवलं होतं. आता पूर्ण प्रतिमाला आणि रविराजांना हे सत्य समजवण्यासाठी बोलवणार आहे आणि ते सत्य समजल्यानंतर रविराज काय करणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.